आमच्या शेतात भरपूर असे पावटे लागले होते. पावट्याची आमटी, पावट्याचा भात खाऊन झाला. मग म्हटलं चला पावट्याची अशी उसळ बनवूया. मग गॅसवर लोखंडी तवा ठेवून तेल टाकून असे पावटे गव्हळे-गव्हळे भाजून घेतले आणि त्याच तव्यामध्ये शेंगदाणे, लसूण, खोबरं, जिरं आणि एक मिरची टाकून खरपूस असं भाजून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याची ग्रेव्ही तयार केली. आणि त्याच तव्यामध्ये तेल 2 चमचे टाकून त्याच्यामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिली. त्यामध्ये भरपूर असा उभा चिरलेला कांदा टाकून घेतला आणि तो असा परतून घेतला. आणि कांदा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये अशी मिक्सरमध्ये बारीक केलेली वाटणाची ग्रेव्ही टाकली. चवीपुरतं मीठ आणि घरातीलच चटणी टाकली आणि व्यवस्थित भाजून घेतलं. इतर कोणतेही मसाले न टाकता घरातील चटणी या भाजीसाठी पुरेशी असते. त्यानंतर त्याच्यामध्ये भाजलेले असे पावटे टाकून घेतले. पावटे असे तेलामध्ये भाजून घेतल्यानंतर ते लवकर शिजण्यास मदत होतात. म्हणूनच पावटे हे भाजून घ्यायचे आणि चवीलाही खूप छान होतं. आणि मग नंतर त्याच्यामध्ये असं पाणी फुलपात्राने ओतून घेतलं. तर बघा म्हणतात की लोखंडाच्या तव्यावर केलेलं कितीही चांगलं असतं आणि ते चवीलाही छान होतं. आणि पाणी ओतून झाल्यावर त्याच्यावर झाकण झाकून असं 15 मिनिटं झाकून ठेवलं. आणि बघा कसे तोंडाला पाणी सुटायजुगतं ही ग्रेव्ही तयार झाली आहे, म्हणजेच उसळ तयार झाली आहे. तुम्ही पण अशी लोखंडाच्या तव्यामध्ये उसळ नक्की ट्राय करा आणि जाता जाता चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा.